महापालिकेत भाजपने घेतलेल्या सोयीस्कर भूमिकेचा विचार करून आम्ही जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा निर्णय घेणार आहे. सत्ता स्थापनेबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यांनी आमचा पाठिंबा गृहीत कसा धरला. गरज भासली की त्यांच्याकडून अशी चर्चा होतात, पण आमचा निर्णय ठरवणारे भाजप कोण? आम्ही स्वतंत्र लढलो आहे, असे शिवसेनेचे नेते मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं. सांगली येथे शिवसेना शिंदे पक्षाच्या नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शंभूराज देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. ते म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने 10 जागा देण्याचं जाहीर केलं, नंतर शेवटी सॉरी म्हणत 2 जागा देऊ असं पालकमंत्र्यांनी सांगितलं. पण निकाल लुगड्याने बाई म्हातारी होत नसते हे निवडणूक निकालानंतर भाजपला कळालं. अति तिथं माती झाली. त्यानंतर सत्ता स्थापनाबाबत आमच्याबरोबर बोलणे झाले, पण नंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाला बरोबर घेण्यात आले. हा पक्ष देखील महायुतीतील घटक पक्ष आहे. आम्हाला काही अडचण नाही, पण नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीत महायुतीच्या कोर कमिटीच्या बैठकीत टोकाची भूमिका घेऊ नये असं जाहीर केलं होतं. ते भाजपकडून सांगली महापालिकेसाठी पाळले गेले नाही. हा अनुभव आता शिवसेनेला आलाय. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सत्तेत भाजपबरोबर सहभागी व्हायचं की नाही याचा निर्णय शिवसेना सर्वानुमते घेणार असल्याचं शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलंय. नाही, मी म्हणणार होतो मगाशी, पण मी आवरलं बोलायचं. आमची भूमिका ठरवणारे भारतीय जनता पक्ष कोण? ते आम्ही वेगवेगळे लढलो ना. आमच्या धनुष्यबाणाच्या विरोधात त्यांचे कमळचे चिन्ह होतं, त्यांच्या कमळ चिन्हाच्या विरुद्ध आमचं धनुष्यबाणाचं चिन्ह होतं. आम्ही वेगळं लढलोय. आता वेगळं लढल्यानंतर सुद्धा गरज भासली की म्हणायचं नाही ते आमचेच आहेत, ते आमच्याबरोबर. अहो, आमची भूमिका ठरवणारे तुम्ही कोण? आम्ही आमची भूमिका ठरवू ना. आणि आमचे निर्णय मी मागे देखील आपल्याला सांगितलं, बघा, उभं राहणं, निवडून येणं आमच्या हातात आहे. निवडून आल्यावर काय भूमिका घ्यायची, सरकार स्थापन करायची, की शिवसेनेमध्ये आदेश चालतो. तो आदेश आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब देतील ना आम्हाला. म्हणून मी म्हणलं की माझी आजची सदस्यांच्या बरोबरची चर्चा उद्या किंवा परवा मी मुंबईला गेल्यावर माननीय शिंदेसाहेबांच्या कानावर घालेल. सगळं भाजपकडे किती संख्या आहे, समोर किती संख्या आहे, आपण कशी निर्णायक आहोत, ही सगळं सूत्र हे माननीय शिंदेसाहेबांच्या समोर मी आणि अनिल सुहास भैयासाहेब आम्ही मांडू. साहेब सांगतील आम्हाला काय भूमिका घ्यायची ती. एका लुगड्याने म्हातारी होत नाही पाहिजे, ही आपली मराठीतली म्हण आहे. ठीक आहे, महापालिकेला त्यांना वाटलं ते त्यांनी केलं आहे ना. आता नगर जिल्हा परिषद आहेत, अनेक पंचायत समिती अशा आहेत की जिथं निर्णायक भूमिकेत शिवसेना आहे. म्हणजे त्यांनी स्वीकारलं की आती तिथं माती झालेली आहे, ते स्वीकारलं ना त्यांनी. याचा अर्थ म्हणजे त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला ना, की त्यांच्या लोकांकडनं जिथं काय आतीपणा झाला तो योग्य नव्हता, हे सुद्धा दादांनी स्वीकारलं मोठ्या मनानं. चांगली गोष्ट आहे. पाटणमध्ये मी वन साईड आहे. पाटणमध्ये कोणी कोणाबरोबर एकच जागा आली भाजपची पंचायत समितीला नव्या नवसाची, बाकी काय नाही. काय झालंय मी तुम्हाला सांगतो. आता सोयीस्कररित्या भारतीय जनता पक्ष हा त्यांची भूमिका ठरवत असतो. एकदा मागं ठरलं होतं महापालिकेच्या निवडणुकीत, नगरपालिकेची निवडणुकीत प्रयत्न करा स्थानिक नेत्यांनी, जिल्ह्यातल्या समजा जे पालकमंत्री आहेत, जे संपर्क मंत्री आहेत, त्यांनी महायुती करायचा प्रयत्न करा. पण समजा नाही झाली महायुती तर टोकाची भूमिका कोणी घेऊ नका. हे राज्य समन्वय समितीमध्ये ठरलेलं आहे. पण ते पाळलं गेलं, आमच्या बाजूनं पाळलं, समोरच्या बाजूनं पाळलं गेलं नाही. आणि मग आता जेव्हा सत्ता स्थापन करायची वेळ आली, आता बघा, सुरुवातीला ते म्हणले महापालिकेच्या बाबतीत इथल्या की आम्ही शिवसेनेला बरोबर घेऊ. पण आता आमची 2 सदस्य संख्या, राष्ट्रवादीची आमच्यापेक्षा जास्त सदस्य संख्या, त्यांनी त्यांना जवळ केलं. म्हणून मी म्हणलं की एका लुगड्यानं कोण म्हातारं होत नाही. अनेक वेळा येतील, अनेक प्रसंग येतील पुढे, त्यावेळी बघू पुढच्या